नमस्कार शेतकरी मित्रांनो, पी एम किसान आणि नमो शेतकरी या दोन्ही योजना एकत्र येणार आहेत का? आणि एकत्र येऊन तुम्हाला 10,000 रुपये मिळणार आहेत का? कारण की बरेचसे यूट्यूबर आहेत जे की तुम्हाला फेक बातम्या देत आहेत. कारण की या तारखेला पैसे मिळणार, त्या तारखेला पैसे मिळणार, नेमके पैसे कधी मिळणार आहेत ते पण सांगणार आहे. आणि हे 2-3 कामं आहेत ते की करून घ्या, जेणेकरून तुमचे पैसे यशस्वी खात्यावर येतात. नाहीतर काही शेतकऱ्यांना खूपच दिशाहीन माहिती देत आहेत. दिशाहीन माहिती दिल्यामुळे शेतकरी बावचळून गेले आहेत. शेतकऱ्यांना नेमकं कळत नाही की काय करायचं आहे. तर शेतकरी मित्रांनो, आता व्हिडिओ सुरुवात करतो. पण त्याआधी मी शेतकरी का तुम्हाला पुन्हा एकदा सांगू इच्छितो की नवीन असेल चॅनल लाईक आणि सबस्क्राईब करायचे विसरू नका. शेतकरी मित्रांनो, तुम्हाला माहीत आहे की आतापर्यंत तुम्हाला पी-एम किसानचे 18 हप्ते म्हणजे 19 हप्ते मिळालेले आहेत आणि नमो शेतकरीचे 6 हप्ते मिळालेले आहेत. पण शेतकरी मित्रांनो, पी-एम किसानचे जे काही 18 हप्ता होता ते काही शेतकऱ्यांना मिळाला नव्हता. कारण की त्यांची आधार कार्डला म्हणजे की बँक खात्याला आधार कार्ड लिंक नव्हती आणि आधार कार्डची के-वाय-सी कंप्लीट नव्हती. त्यानंतर शेतकरी मित्रांनो, 19व्या हप्त्यापासून मी सांगित आहे की ते करून घ्या. तर शेतकऱ्यांना केल्यानंतर त्यांना पैसे मिळाले. तर तुम्ही केलं असेल नसेल तर आताच करून घ्या, कारण की 20वा हप्ता तुम्हाला मिळेल. त्यानंतर शेतकरी मित्रांनो, दुसरी प्रॉब्लेम म्हणजे की पी-एम किसान आणि नमो शेतकरी दोन्ही एकत्र येणार आहेत का? ते पण सांगणार आहे आणि नेमके पैसे किती मिळणार ते पण सांगणार आहे. कारण की काही यूट्यूबर असे आहेत की त्यांनी अशी अफवा उडवली आहे की पी-एम किसानमध्ये नमो शेतकरीमध्ये वाढ करण्यात आली. कारण की विधानसभेच्या निवडणुकीदरम्यान शेतकऱ्यांना अशी सांगण्यात आली होती की जे काही तुम्हाला नमो शेतकरीचा हप्ता मिळतो 2,000 रुपये, त्यामध्ये वाढ करण्यात येईल. तर नेमके तुम्हाला पैसे किती मिळाले ते पण सांगणार आहे. तर शेतकरी मित्रांनो, समजत आली तर पाहून घेऊया दुसरी कोणती अडचण आहे. बऱ्याचशा शेतकऱ्यांची लँडची प्रॉब्लेम आहे. लँडची प्रॉब्लेम म्हणजे की तुम्ही जे काही पी-एम किसानसाठी सातबाराचे होर्डिंग लागते, म्हणजे की सातबारा आहे म्हणून तुमची शेती आहे म्हणून दाखवून लागते. तुम्ही शेतकरी आहेत म्हणून दाखवून लागते. ती सातबारा म्हणजे की लँडची प्रॉब्लेम म्हणजे की तुम्हाला सातबारा दाखविण्यात येत नाही. आणि ती पी-एम किसानची योजना आहे ती सांगते की तुम्ही सातबारा होर्डिंग पुन्हा एकदा लावा. तर तुम्ही ते तहसील कार्यालयामध्ये जाऊन तुमची सातबाराची प्रॉब्लेम म्हणजे की लँडची प्रॉब्लेम दुरुस्त करू शकता. ही झाली दुसरी प्रॉब्लेम. आता तिसरी आणि अत्यंत महत्त्वाची प्रॉब्लेम म्हणजे की फार्मा आय डी. आता बऱ्याचशा शेतकऱ्यांना माहीत नाही की फार्मा आय डी हे काय आहे. तर शेतकरी मित्रांनो, तुम्हाला सांगू इच्छितो, फार्मा आय डी म्हणजे की शेतकरी ओळखपत्र. म्हणजेच की तुम्हाला पीक विमा असो किंवा पी-एम किसान नमो शेतकरी असो किंवा विविध नवीन योजना आहेत, त्यांचा लाभ घ्यायचा असेल तर फार्मा आय डी लागणार आहे. कारण की शेतकरी मित्रांनो, तुम्हाला माहीत आहे की विविध तंत्रज्ञान निघत आहे. या बदलत्या युगात नवीन नवीन गोष्टी निघत आहेत आणि त्या गोष्टी जर आपण स्वीकारल्या नाही, अंगीकारल्या नाही, तर आपल्याला ह्या बऱ्याचशा योजनापासून असो किंवा त्या गोष्टीपासून असो वंचित राहावे लागते. त्यामुळे शेतकरी मित्रांनो, फार्मा आय डी खूप आवश्यक आहे. फार्मा आय डी काढण्यासाठी कुठले काही आवश्यक कागद लागत नाहीत. फक्त तुमचा मोबाईल नंबर आणि तुमचं आधार कार्ड, ह्या 2 गोष्टी लागतात आणि ते बी ई सेवा केंद्रावर जाऊन तुम्ही कमीत कमी पैशामध्ये काढू शकता. आणि तुमची फार्मा आय डी कमीत कमी महिन्या ते दीड महिन्यामध्ये निघून जाते. कारण की सध्या खूपच जास्त लोड आहे त्या साईटला, त्यामुळे उशीर लागत आहे. हे 3 कामं केल्यानंतर तुम्हाला का शेतकरी मित्रांनो, पी-एम किसानचे नमूद शेतकरीचे पैसे जमा होणार आहेत आणि फार्मा आय डी असल्यामुळे विविध योजनेचा लाभ घेता येणार आहे. त्यानंतर शेतकरी मित्रांनो, काही शेतकऱ्यांची जी बऱ्याचशा कमेंट आल्या आहेत, त्या म्हणजे की नमो शेतकरीमध्ये वाढ करण्यात आली का? शेतकरी मित्रांनो, विधानसभेच्या निवडणुकीआधी बरेचसे आश्वासन दिले, पण त्या आश्वासनावर शेतकऱ्यांना अशी सांगण्यात आले की सध्या महाराष्ट्राची स्थिती नाही त्याची. नमो शेतकरी असो, पी-एम किसान वाढ असो किंवा कर्जमाफी असो, हे करण्यासाठी महाराष्ट्राची स्थिती नाही. महाराष्ट्रावर पहिलेच लई कर्ज झालेले असे सांगण्यात आले होते. त्यामुळे नमो शेतकरीमध्ये कोणतीही वाढ नाही झालेली. बरेचसे यूट्यूबर सांगित होते की 10,000 मिळणार, पी-एम किसानला 5, नमो शेतकरीला 5. तर याच्यामुळेच मी थंबनेलवर हे लिहिलेलं आहे. तर शेतकरी मित्रांनो, हे कोणतीही वाढ नाही झालेली. तुम्हाला पी-एम किसानचे 2,000 रुपये, नमो शेतकरीचे 2,000 रुपये असे 4,000 रुपये 22 जुलै या रोजी तुम्हाला जमा होणार आहेत. कारण की शेतकरी मित्रांनो, जे तुम्हाला पी-एम किसानचा 20वा हप्ता मिळाला होता, तो 24 फेब्रुवारी रोजी जमा झाला होता संपूर्ण शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये एका क्लिकमध्ये. त्याच अनुसार नमो शेतकरीचा बी जमा झाला होता. त्यानंतर शेतकरी मित्रांनो, हे पण हप्ता तुम्हाला 22 जुलैला पी-एम मोदीच्या हस्ते एका क्लिकमध्ये संपूर्ण शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा व्हायला म्हणजे की पाहायला मिळणार आहे. तर अशा प्रकारची माहिती कशी वाटली कमेंट करा आणि खरी माहिती आपल्या चॅनलवर पाहायला मिळते. त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये, तोपर्यंत धन्यवाद.